शास्त्रज्ञ म्हणून आम्हाला अचूक उत्तरे मिळवण्यासाठी खूप प्रश्न विचारावे लागतात. विज्ञान फक्त आधीच निर्माण केलेल्या गोष्टींचा शोध लावते. आपण कोठून आलो आणि कोठे जातो या मूलभूत प्रश्नांची उत्तरे ते देऊ शकत नाही. मला विश्वासाबद्दल अनेक प्रश्न होते, पण मला कोणत्याही चर्चमध्ये उत्तर सापडले नाही, जोपर्यंत मी येथे चर्च ऑफ गॉड मध्ये आलो नाही. मी चर्च ऑफ गॉड मध्ये उपस्थित राहू लागले, कारण मला माझ्या सर्व आध्यात्मिक प्रश्नांची निश्चित उत्तरे मिळू शकली. मी चर्च ऑफ गॉडकडे पाहून खूप काही शिकले आहे. घरात आणि समाजात शांती कशी राखावी याबद्दल त्यांच्याकडे नेहमीच कल्पना असतात. डॉक्टर हिपोक्रॅटिक शपथ लक्षात ठेवतात की ते आपले संपूर्ण आयुष्य मानवजातीच्या सेवेसाठी समर्पित करतील. मला अशी कधीच अपेक्षा नव्हती की चर्चद्वारे मी माझी हिप्पोक्रॅटिक शपथ आध्यात्मिकरित्या पूर्ण करू शकेन. चर्च ऑफ गॉडमध्ये मी शारीरिक आणि आध्यात्मिक जीवनासाठी असलेल्या कार्याचा सराव करू शकलो. विश्वासाचे सार काय आहे? विश्वासाचा योग्य मापदंड काय आहे? त्याग, विचारशीलता, सवलत, वाटून घेणे, क्षमा, सेवा. खरे प्रेम म्हणजे काय? मी अर्थपूर्ण जीवन कसे जगू शकेन? मला चर्च ऑफ गॉड मध्ये उत्तर सापडले. मला उत्तर सापडले. होय, चर्च ऑफ गॉड मध्ये. मी जी उत्तरे शोधत होतो ती सर्व मला चर्च ऑफ गॉड मध्ये सापडली. चर्च ऑफ गॉडची स्थापना 1964 मध्ये दक्षिण कोरियात ख्रिस्त आन सांग होंग यांनी केली. त्यानंतर चर्चने सातत्याने वाढ केली आणि केवळ अर्ध्या शतकात जगभरातील 175 देशांमध्ये स्थापित झाले. चर्चची इतक्या झपाट्याने वाढ का झाली याचे कारण अनेक लोक आम्हाला विचारतात. जगभरातील लोक चर्च ऑफ गॉडमध्ये का येतात याची 4 मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे बायबलमध्ये ज्यांची साक्ष दिली आहे त्या पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्यावरील विश्वासाशी जगभरातील लोक सहमत आहेत. दुसरे कारण म्हणजे चर्च ऑफ गॉड बायबलनुसार चालते. तिसरे कारण म्हणजे चर्च ऑफ गॉड जगातील सर्व लोकांना एक कुटुंब मानते आणि ते प्रेम व विचारशीलतेने ओतप्रोत भरलेले आहे. चौथे, चर्च आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःप्रमाणे प्रीती करा या माता परमेश्वरच्या शिकवणीला आचरणात आणून विविध स्वयंसेवा उपक्रम राबवून जगासाठी मीठ आणि प्रकाशाची भूमिका बजावते. चर्च ऑफ गॉड मध्ये आल्यावर मला जे वाटले तसे मला यापूर्वी कधीच वाटले नव्हते. तुम्ही या जगात कोणत्याही देशात कुठेही गेलात तरी तुम्हाला परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो असे ऐकायला मिळेल. हे चर्च ऑफ गॉड कडून आहे. चर्च ऑफ गॉड मध्ये कुटुंबातील सदस्याप्रमाणे माझे लगेच स्वागत करण्यात आले आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ही होती की जरी ते वेगवेगळ्या राष्ट्रांतील आणि संस्कृतींमधील होते तरीही सर्वजण एकजूट होते. आम्ही एकत्र येतो आणि आम्ही अशा सदस्यांना पाहतो जे त्याग करतात, जेवण बनवतात, एकमेकांचा विचार करतात. आम्ही सर्वांची वाट पाहतो आणि एकत्र प्रार्थना करतो आणि फक्त एकत्र जेवण करण्याच्या साध्या कृतीतून आम्ही खऱ्या अर्थाने कुटुंबाची भावना निर्माण केली. म्हणून मला जाणवते की चर्चचे सदस्य केवळ चर्चचे सदस्य नाही तर प्रत्यक्षात माझ्या स्वर्गीय कुटुंबाचा भाग आहेत आणि त्याद्वारे आम्ही परमेश्वराच्या प्रेमाची अधिक जाणीव ठेवतो. सियोनमधील सर्व भाऊ आणि बहिणी माताच्या प्रेमाने एकमेकांचा विचार करतात आणि एकमेकांना आधार देतात. म्हणून मी देखील माझ्या शेजाऱ्यांची काळजी घेऊ लागलो आणि गरजू लोकांसाठी स्वयंसेवक सेवा करू लागलो. जे लोक प्रत्यक्षात बाहेर येऊन सहभागी होतात त्यांची संख्या पाहून लोकांना नेहमीच आश्चर्य वाटते आणि त्यांना उत्सुकता असते की इतके लोक इतक्या संघटित पद्धतीने आणि इतक्या सामंजस्याने कसे कार्य करू शकतात. ते मला विचारतात, चर्चच्या सदस्यांनी हे कार्य इतक्या आनंदाने कसे केले? ते खूप व्यावसायिकही आहे. ते फक्त चर्चचे सदस्य आहेत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
माझा खरोखर विश्वास आहे की सदस्यांनी ख्रिस्ताचे वचन आपल्या अंतःकरणात कोरले आहे, जे म्हणते, आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. स्वच्छता मोहिमेसारख्या छोट्या स्वयंसेवी सेवांपासून ते प्रांतातील सहभागींसोबतच्या देशव्यापी रक्तदान मोहिमेसारख्या मोठ्या स्वयंसेवी सेवांपर्यंत चर्च ऑफ गॉडच्या सदस्यांचा जागतिक गावातील लोकांप्रती असलेला विचार खरोखरच आश्चर्यकारक आहे. हे खूप छान आहे. येथे समर्थकांशिवाय हे कसे असेल याची मी कल्पना करू शकत नाही. ते अगदी ऑलिम्पिक खेळांसारखे होते. मला कोरिया व्यतिरिक्त इतर कोठेही इतका उत्साह आणि प्रेक्षकांचा एवढा उत्साह पाहण्यास मिळाला नाही. मी अनेक सामुदायिक सेवांमध्ये सहभागी होऊ शकले, पण ज्याने मला सर्वात जास्त स्पर्श केला तो सुपरस्टॉर्म सँडी होता. त्यावेळी खूप नुकसान झाले होते. प्रत्येक जण गोंधळात होता आणि कोणालाच नक्की मदत कशी करावी हे माहीत नव्हते. पण चर्च ऑफ गॉडच्या स्वयंसेवकांनी, ज्यापैकी काहींना वादळाने नुकसान सोसावे लागले होते, त्यांनी सुद्धा गरजू लोकांना मदत केली. आम्ही त्यांच्या मौल्यवान वस्तू वाचवण्यात मदत केली. आम्ही त्यांचे मोडलेले फर्निचर काढण्यास आणि पडलेली झाडे हटवण्यात मदत केली. त्यांना स्वच्छतेसाठी मदत करण्याकरिता आणि आधार देण्यासाठी तिथे उपस्थित राहिल्याने त्यांना प्रेम आणि काळजी वाटू शकली. येथील आतील परिस्थिती खूप गंभीर आहे. काल झालेल्या भूकंपामुळे हे नुकसान झाले आहे. आम्ही पीडितांचे मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. सैनिक 2-3 दिवसांत येथे येणार होते, पण तोपर्यंत खूप उशीर झाला असता. म्हणून पिता आणि माता यांनी आम्हाला येथे पाठवले. आम्ही रहिवाशांना मदत करत आहोत आणि त्यांना अन्न वाटत आहोत. भूस्खलनामुळे सरकार काहीच करू शकले नाही. आपत्तीग्रस्त भागात पोहोचण्यासाठी 20 तासांचा प्रवास होता, पण आम्ही मदत साहित्य आणि इतर उपकरणे घेऊन तेथे धाव घेतली. मी बातम्यांमध्ये पाहिले होते त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होती. आम्ही सर्वांनी एकमताने मातीने भरलेले भाग स्वच्छ केले. तेव्हा जे रहिवासी असहाय्यपणे फक्त पाहत होते, त्यांच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य दिसले आणि आम्ही सर्वजण एकत्र आनंदित झालो. जेव्हा हय्यान चक्रीवादळ आले तेव्हा चर्च ऑफ गॉडच्या सुमारे 1000 स्वयंसेवकांनी एकत्र येऊन मदत सामग्री तयार केली आणि दिली. हे मी कधीही विसरू शकत नाही. तेथील सर्व लोक आणि सरकारी अधिकारी सुद्धा खूप प्रभावित झाले. मला खऱ्या अर्थाने प्रेमाची शक्ती जाणवली. या महामारीच्या काळात आमच्याबद्दल विचार केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. स्वयंसेवकांनी टाळ्या वाजवून केलेले कौतुक खूप हृदयस्पर्शी होते. कोणीतरी आमच्यासोबत आमच्यासाठी लढत आहे हे जाणून खूप आनंद झाला. तुम्ही आमच्या समुदायाला केलेल्या मदतीबद्दल तुमचे खूप खूप आभार. हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आम्ही त्याचे कौतुक करतो. धन्यवाद. तुमच्या कार्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.